श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर रात्री 11 वाजले होते आणि त्याच्यानंतर हे मी माझं काम करायला घेतलं होतं. स्वामी आणि परी झोपली होती. परीचे डॅडू कामाला गेले होते. त्यानंतर जे संध्याकाळी भाज्या आणून ठेवल्या होत्या ना, त्या इथे अगोदर आल्या मी धुवून ठेवल्या होत्या, म्हणजे थोड्या वाळतात. त्याच्यानंतर डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवते. हल्ली सवय लागली आहे मला पहिल्यांदा आल्या भाज्या धुवून ठेवायच्या आणि लगेच नंतर मग भरून ठेवायच्या. साधारण 1 तासभर छान वाळून जातात कामं आवरेपर्यंत. नंतर मग फ्रीजमध्ये ठेवते. आणि परीचे डॅडू कामाला गेले आणि स्वामीला आणि परीला पहिलं झोपवलं. परी जागी होती, पण परीचं काय टेन्शन नसतं तिचं खरं. फक्त स्वामी असं भाज्या वगैरे भरून ठेवायचं, कुठलंही काम असू दे. स्वामी खूप त्रास देतो, त्यामुळे पहिल्यांदा त्याला झोपवलं आणि एवढं आवरेपर्यंत 11 वाजले होते. आणि नंतर मग मी भाज्या सर्व भरून ठेवत होती. 1-2 भाज्या भरायला सगळं आणल्या होत्या, त्या भरत होती. आणि तोपर्यंत मग फ्रीज पण बघायला गेली तर हे काढायचं ते काढायचं म्हणेपर्यंत सर्व फ्रीज पण साफ करून काढला. कारण फ्रीज काय रोज साफ करायला होत नाही, 8 दिवसांनी वगैरे फ्रीज साफ करते. आणि आधी पहिल्यांदा सॉरी बोलते, कारण बाहेर रस्त्याचं थोडं काम चालू आहे ना, त्यामुळे खूप आवाज वगैरे येतोय, त्यामुळे सॉरी. आणि त्यानंतर ना, जे फ्रीजमध्ये डबे घेतले आहेत ना भाज्या ठेवण्यासाठी, त्यामुळे भाज्या पण खूप छान राहतात आणि खूप छान असा फ्रीज सुटसुटीत दिसतो. नाहीतर अगोदर कशा प्रत्येक मी पिशव्यांमध्ये भरून ठेवायच्या, त्यामुळे भरपूर पसारा वगैरे फ्रीजमध्ये दिसत होता. पण हे डबे आणल्यापासून ना खूप छान अशा भाज्या पण चांगल्या राहतात आणि छान फ्रीज पण छान दिसतोय. त्यानंतर सर्व फ्रीजमध्ये जे डबे वगैरे भरून ठेवले होते ना, ते वगैरे सर्व भरून घेतले. आणि माझ्या फ्रीजमध्ये जास्त काही मी पसारा ठेवतच नाही, कारण बाकीच्यांच्या फ्रीजमध्ये बघितलं सर्व कडधान्य किंवा काही पण असा पसारा वगैरे भरून ठेवलेला असतो. पण मी जास्त काही भरून ठेवत नाही, फक्त जे भाज्याच असतात. आणि शिजवलेलं अन्न तर मी अजिबात फ्रीजमध्ये काही ठेवत नाही, दूध सोडून. बाकी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण मला तर शक्यतो काही फ्रीजमध्ये शिजवलेलं अन्न ठेवलेलं बिलकुल आवडत नाही, आणि त्यामुळे मी बाकी काही ठेवत नाही. आणि फ्रीजच्या ड्रॉवरमध्ये वगैरे ना जास्त काही मसाले वगैरे पण जास्त ठेवत नाही. मी जास्त मसाले आणतच नाही. बरचे डॅडू जर बाहेर गेले ना, एका दुसरा मसाला आणायला सांगितलं तरच ते एक आणायला सांगितलं त्याच्यासोबत जास्त मसाले घेऊन येतात. पण मला जास्त आवडत नाही, कारण कांदा लसूण चटणी बनवली तेव्हा भरपूर सारे मसाले त्यामध्ये घातलेले असतात आणि पुन्हा आणि कशाला तेवढे घालायचं. त्यामुळे मी जास्त काही मसाले वापरतच नाही. क्वचित कधीतरी बिर्याणी मसाला वगैरे आणला असेल तेवढाच मसाले, नाही तर जास्त मसाले वापरत नाही. त्यानंतर फ्रीजमधलं आतलं सर्व भाज्या भरून ठेवल्या. आणि त्याच्यानंतर कांदा बटाटे पण आणून ठेवले होते. आणि भरचे डॅडूने बरेच दिवस झाले होते छोटे कांदे आणले, 5 रुपये किलोने भेटले होते संसारी कांदा म्हणून ते आणला होता, छोटाच घाल म्हणून. ते बरेच दिवस झाले संपत नव्हते, मला खूप कंटाळा आला होता. त्यानंतर ड्रॉवरमध्ये संपले होते, पण ती जाळी असते त्यामधले संपले नव्हते, त्यांना कोंब येत होते, थोडे कुजत होते. त्यानंतर ड्रॉवरमध्ये कांदे बटाटे भरून ठेवले. आणि त्याच्यानंतर हे रॅक जे असतं ना, ते खाली करत होते, त्यामध्ये बरेच कांदे कुजलेले वगैरे भेटले, ते सर्व साफ करून घेतले. आणि कांद्याचा वास आला ना तर खूप कंटाळा येतो कांद्याच्या वासाने. आणि पांढरे कांदे पण आणले होते, कारण खोकला वगैरे आला तर ना स्वामीला परीला वगैरे काढा काढून देण्यासाठी, तर पांढरे कांदे 1-1.5 किलो आणले होते. आणि सर्व कांदेच मी इथं खाली काढून घेतले आणि साफ वगैरे करून पुन्हा भरून ठेवले. चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.